चला आजची सकाळ खूप सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे मंडळी। तर आजची सकाळ आपल्या फुलांनी बघा, फुलं इतकी सुंदर अशी फुलं आपली झाडाला आलेली आहेत आणि हिरवगार वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजेच एकदम सुंदर हे वातावरण झाले, कारण पावसामुळे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे। तर चला मंडळी, आपल्याला आज जायचं थोडंसं बाहेर। तर मी आज चाललेली आहे देवाला। तर मी कुठे चालली हे तुम्हाला तर नक्की कळेल, कारण तिथे मी तुम्हाला त्या कमानीवर नाव लवकर कळेल मी कुठल्या देवस्थानला चालले। तर मी पिंपळ्याला चालले। तर बारामतीपासून 25 किलोमीटर आणि भिगवणपासून 10 किलोमीटर वर असलेले हे पिंपळे देवस्थान, इथे आम्ही चाललेलो आहे। तर दर्शनाला आम्ही चाललो आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीचं हे पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण इथं आहे। खूप छान वाटतं इथे आल्यावर, मनाला शांती पण भेटते आणि खूप छान पण वाटतं। आणि ही देवी नवसाला पावणारी अशी म्हणून ओळख पण आहे इथे। व्हिडिओ करतील डोकं टेको। काव्य तू पण टेको। चला, काय घ्यायचं? ती अंगारा घ्यायचं, तिच्या पक्क ध्यान ना, प्रत्येक वेळी घ्यायचं ना, घ्या। तर प्रदक्षिणा करताना मी पाठीमागच्या साईडनी प्रदक्षिणा करताना तुम्हाला दाखवते। तर ह्या पद्धतीने इकडचं देवस्थान आहे आणि मी इकडे प्रदक्षिणा घालत होते। देवीच्या पाठीमागं जाऊन मी तिथे मंदिराच्या पाठीमागं जाऊन पाया पडले। त्यानंतर मुली पण अशा पाया पडणं कमी, पण त्यांचं जास्त फिरणंच चाललं होतं, कारण त्यांना कुठे जाईन तिथं खेळायलाच जास्त आवडतं। मग ते खेळणं त्यांचं चाललं होतं। त्यामुळे एकदम शांत प्रसन्न असं वाटत होतं। बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर पण इथं। आणि देवीच्या दारात आल्यावर, आणि आम्ही आलो होतो त्यावेळेस 4:30-5च्या दरम्यान आलो होतो, त्याच्यामुळे गर्दी अजिबातही नव्हती। अजिबात गडबड गोंधळ असा प्रकार काही नव्हता। एकदम शांत वातावरण आणि आमचं दर्शन खूप सुंदर असं झालं। डायरेक्टली आम्हाला आज जाऊन पाया पडायला भेटलं, कारण प्रत्येक वेळी असं काय होतं की दुपारच्या दरम्यान किंवा सकाळच्या दरम्यान आलं तर तिथे पाया पडायला अजिबात भेटत नाही, खूप वेळ लागतो। थोडासा एक 15-20 मिनिटाचा तरी वेळ लागतो, पण आम्ही डायरेक्टली आलो आणि पाया पडून गेलो। तर बघू शकता तुम्ही आसपासचा पण परिसर, खूप सुंदर असं वातावरण आहे इथे। आणि मी पहिल्यांदाच ही शूट केलं, कारण इथे बघू शकता तर इथे आपल्याला नारळ फोडायला, आणि इथे कासवाची पण मूर्ती, आणि इथं नारळ फोडू शकतो। आणि ज्यावेळेस आपण नारळ फोडतो ते प्रसाद पण टाकतो, कारण हे विहिरीचं थोडंसं तोंड उघडं इथं ठेवलेलं आहे, तर तिथे प्रसाद पण टाकू शकतो। आणि ही आहे इथे सिंहाची मूर्ती पण आहे। आजूबाजूचा परिसर बघू शकता, इकडे गाळे आहेत, जे देवीची मे महिन्यात मोठी यात्रा भरते त्यावेळेस इथे खूप गरजेचं असतं। आणि शुक्रवार, मंगळवार आणि रविवारी इथे गर्दी भरपूर असते, आणि पौर्णिमेला तर खूप गर्दी असते। त्यावेळेस आवर्जून लोक इथे पाया पडायला येतात, आणि त्यावेळेस मग ती दुकाने चालू असतात। तर इकडचा आसपासचा परिसर, पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस गाळे अजिबात इथे नव्हते। आणि आम्ही पाया पडून बाहेर आलो। त्यानंतर काव्या त्या कट्ट्यावर चढली, त्यावेळेस तिला चढली त्यावेळेस कावळा तिच्या पाठीमागं लागला, आणि तिथून तिने त्या कावळ्याचं ते पडलेलं ते हे होतं ना, पंख घेऊन पळाली। आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी। आणि घरी निघतानाच मध्ये आम्हाला बारामतीमध्ये मुलींसाठी खेळायला दिसलं। मग तिथं मुली म्हणल्या आम्हाला खेळायचं, तर तिथे खेळायला लागल्या। तर मुलींचा चालला होता खेळ, म्हणलं चला मग त्यांना येत होता, कारण असं आवर्जून आम्ही खेळायला घेऊन येत नाही कधी। मग म्हणून म्हणलं तर चला येत दिसला तर आपल्याला वेळ पण होता मग घरी जायला। टायमिंग पण लय झाला नव्हता आणि खूप उजेड होता, त्यामुळे आम्ही बारामतीत बरोबर 5:30च्या दरम्यान आलो होतो। म्हणून म्हणलं मुलींना खेळून द्यावं, आणि मग मुलींना खेळायला
सोडलं आम्ही आणि तिथेच आम्ही थोडासा बसलो. मुलींचा खेळ चालला होता. येते का? अगं कर ना देवानी, येई नाही तुला हलायला का ते? तिथे तू त्या साईडला जाऊन बघ वर, तिला येते का करायला बघ ह्या साईडने. ती हालत नसेल जावर त्या साईड. ये तू ह्या, हा बस बस तिचे उभं राहा. मग तिला हालत नव्हतं काय? नाही तिला हालाय नाही. आताशी हल्लं. तर आता ते खेळतात, तर त्यांना आता जरा वेळ खेळून देते आणि आम्ही लगेच आता निघणार आहे. 10 मिनिटात त्यांना खेळून देते आणि 10 मिनिटात निघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.